नमस्कार. भारतीय क्रिकेट संघानं पाकिस्तानला श्रीलंकेतल्या T20 विश्वचषकाच्या साखळी सामन्यात 61 धावांनी हरवलं. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातल्या T20 विश्वचषक 2026 मधल्या या सामन्याकडे खुद्द पाकिस्ताननं आधी हाय व्होल्टेज, रायव्हलरी, द्वंद्व अशा विविध विशेषणांमध्ये लपेटलेलं होतं. नंतर त्यांनी भारताविरुद्ध भारतात खेळणार नाही असा पवित्रा घेतला होता आणि नंतर त्रयस्थ ठिकाणी पण विश्वचषकाचे यजमान असलेल्या श्रीलंकेतही खेळायला पाकिस्ताननं आधी होकार, नंतर नकार आणि शेवटी स्वीकार अशी त्यांच्या कुवतीप्रमाणे रणनीती आखली. प्रत्यक्षात सामन्यात मात्र पाकिस्तानने अतिसामान्य पद्धतीने हार स्वीकारली आणि सामन्यापूर्वीच्या असंख्य स्वयंरचित विशेषणांचा कचरा करून टाकला. आता तर गेल्या अनेक विश्वचषक स्पर्धांमध्ये आणि इतर स्पर्धांमध्ये सुद्धा पाकिस्तानची अशी नामुष्की आता सर्वांना सवयीची झाली आहे. भारताचा विचार करताना या सामन्यात म्हणजे 15 फेब्रुवारी 2024च्या रविवारच्या महाशिवरात्री दिवशीच्या सामन्यात भारतानं लौकिकाला वाढवणारी कामगिरी केली. त्यांनी प्रतिस्पर्धी पाकिस्तानला 61 धावांना हरवलं आणि या सुपर 8 टप्प्यात आपलं स्थान निश्चित केलं. या सामन्यात पाकिस्तान क्रिकेट संघ प्रतिस्पर्धी स्वरूपात जाणवलाच नाही असा घरचा आहेर सुद्धा पाकिस्तानच्या अनेक माजी क्रिकेटपटूंनी पाकिस्तानला दिलाय हे विशेष नमूद करणं महत्वाचं आहे. 176 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचे यशासाठी प्रयत्न करायचे विचार सुद्धा भारताच्या गोलंदाजांनी त्यांच्या वरच्या आणि मधल्या फळीतल्या फलंदाजांना झटके देत जाणून टाकले. त्याआधी भारताच्या डावात सध्या सुसाट सूर गवसलेल्या यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशननं 40 चेंडूत 10 चौकार आणि 3 षटकारांसोबत 77 धावा केल्या आणि भारताला शानदार सुरुवात करून दिली होती. त्यानं तिलक वर्मासोबत 87 धावांची भागीदारी केली. तिलक वर्मानं 24 चेंडूत 25 धावांचं योगदान दिलं तर कर्णधार सूर्यकुमार यादवनं धैर्याने खेळत 32 धावा जोडल्या. भारताला 175 धावापर्यंत पोहोचवण्याची मदत केली त्यानं. हाणामारीच्या षटकात म्हणजे इथं डेथ ओव्हर्समध्ये शिवम दुबेनं 17 चेंडूत 27 आणि रिंकू सिंगनं 4 चेंडूत 11 धावा झटकावल्या. T20 विश्वचषकातील इतिहासातील भारत पाकिस्तान सामन्यातली ही सर्वोच्च धावसंख्या होती. पण सध्याचं क्रिकेट पाहता ती आव्हानात्मक वाटत होती इतकंच, पण गोलंदाजांना निश्चिंत वाटावी अशी सुरक्षित वाटत नव्हती. पाकिस्तानचा पाठलाग सुरू झाला आणि हार्दिक पांड्याने सुरुवातीच्या षटकात साहिबजादा फरहानला शून्यावर बाद केलं. त्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर साईम अयूबनं षटकार चढवला. यात सईम अयूबनं क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीत थोडीफार उल्लेखनीय कामगिरी केलेली होती. म्हणून आज का दिन सईम अयूब का असं पाकिस्तानच्या चाहत्यांना वाटू लागलेलं. आणि पुढच्या चेंडूवर बुमराहनं गुडलाईन स्विंगिंग चेंडू टाकला आणि प्लम पायचीत करत सईमचा बळी घेतला. पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगाला सुद्धा बुमराहनं सलामीच्या स्पेलमध्येच बाद केलं. पाकची अवस्था 3-13 अशी झाली आणि पाकचे सुरुवातीलाच 3-13 वाजले असं पाकचे माजी क्रिकेटपटू मिसबाह-उल हक आणि काही जाणकारांनी सामन्यानंतर सांगितलं. उस्मान खानने पाकला सन्मानजनक स्थितीत आणण्याचा प्रयत्न केला. त्यानं सर्वाधिक 44 धावा केल्या आणि बाबर आझम सोबत 21 आणि शदाब खान सोबत 39 धावांची भागीदारी केली. पण भारतीय आक्रमण सटीक होतं. अक्षर पटेलनं बाबर आझम आणि उस्मान खान दोघांनाही बाद केलं. नंतर कुलदीप यादवनं मोहम्मद नवाजला पायचीत केलं. तिलक वर्माने शादाब खानला बाद केलं. वरुण चक्रवर्तीनं पाकच्या शेपटीला वळवळू न देता सफाई केली आणि 18 षटकात पाकिस्तानचा डाव 114 धावांवर संपुष्टात आला. हार्दिक पांड्याने 16 धावात 2, बुमराहने 17 धावात 2, अक्षरने 29 धावात 2 आणि वरुण चक्रवर्तीने 17 धावात 2 बळी अशी कामगिरी केली. आणि आता भारत अ ग्रुपमध्ये म्हणजे अ गटात अव्वल स्थानावर आहे आणि आत्मविश्वासाने सुपर 8च्या टप्प्यात त्यांनी प्रवेश केला. तर पाकिस्तानला या स्पर्धेत त्यांची मोहीम जिवंत ठेवण्यासाठी एक सामना खेळावा लागणार आहे. या पराजयानंतर पाकिस्तान क्रिकेट संघ हा भारताविरुद्ध इकडे खेळला किंवा तिकडेही खेळला तरीही त्याचा पराजय निश्चित असतो हे आता नव्याने सिद्ध झाल्याचे पाकिस्तानी क्रिकेट चाहते आणि पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू म्हणतायत. आणि पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू इकडेही कचरा तिकडेही कचरा अशी स्थिती असल्याच्या आशयाची प्रतिक्रिया देत आहेत. भारताशी खेळायचं कसं याचा विचार न करता फक्त सामन्यांच्या ठिकाणांची हवा करत बसणं पाकिस्तानला पुन्हा अंगलट आल्याचंही बोललं जातं.